तर आता बातमी आहे अकोल्यातून। अकोल्याच्या बाळापूर तालुक्यामध्ये सोयाबीन खरेदीमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात येतोय। शेतकरी कंपनीकडून 63,44,000ची फसवणूक झाल्याचा आरोप जो आहे तो करण्यात आला। 1,297 क्विंटल सोयाबीनची खरेदी करता नाफेडच्या पोर्टलवरती नोंदणी करण्यात आल्याचं बोललं जात आहे। कंपनीच्या संचालकासह 12 जणांविरोधात गुन्हे देखील दाखल करण्यात आले। मला जी माहिती मिळाली, काही केंद्र चालक जे या कटात सामील आहे ते एका आमदाराच्या घरी गेले होते आणि आमदार साहेबाला त्यांनी मिसगाईड केलं असं मला वाटते आणि आमदार साहेबांनी कुठलीही शहनिशा न करता फक्त त्यांची बाजू ऐकून किंवा या कंपनीनं घोटाळा केला असं प्रेशर आणलं आणि आमच्यावर गुन्हे दाखल करायला लावले। तर आमचं शासनाला आणि आमदार महोदयांना सुद्धा हीच विनंती आहे की तुम्ही दोन्ही बाजू ऐका आणि मग तुम्ही तुमचं स्टेटमेंट करा। 60 ते 70 शेतकऱ्यांचा 1,271 क्विंटल अंदाजित किंमत आहे 63,44,900 रुपयाचा एवढ्याचं जे सोयाबीनचं आहे यांनी अपहार केल्याचा गुन्हा दाखल आहे।